खरं म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वात आधी कर्नाटकने लागू केलं, मग मध्य प्रदेशने, मग तेलंगणाने आणि मग उत्तर प्रदेशने. 21 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी हे शैक्षणिक धोरण कशा प्रकारे लागू करायचं याकरता एक तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती. 16 ऑक्टोबरला त्याचा GR 16 ऑक्टोबर 2020 रोजी उद्धवजींच्याच नेतृत्वाखाली हा GR निघाला आणि अतिशय नामवंत अशा प्रकारचे शास्त्रज्ञ अभ्यासक डॉक्टर रघुनाथ माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली 18 लोकांची कमिटी तयार करण्यात आली. या 18 लोकांमध्ये कोण कोण होते? डॉक्टर सुखदेव थोरात, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर, SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापक शशिकला वंजारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले, माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ डॉक्टर राजन वेळुकर, नागपूर विद्यापीठ माजी कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ, ICTचे माजी कुलगुरू प्राध्यापक GD जाधव, DY पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय पाटील, आंतरराष्ट्रीय सल्लागार नितीन पुजार, तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर अभय वाघ आणि हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ मुंबईचे कुलाधिकारी निरंजन हिरानंदानी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेचे संचालक भारत आहुजा, मराठवाडा वाणिज्य विद्यालय पुणेचे प्राचार्य देविदास गोल्हर, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम, पार्ले टिळक व्यवस्थापन महाविद्यालयाचे शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर अजित जोशी, शिक्षा विद्या प्रबोधिनी हा महत्वाचा आहे, शिक्षा विद्या प्रबोधिनीचे संस्थापक विश्वस्त विजय कदम जे शिवसेनेचे उपनेते आहेत आणि शिवसेनेचे म्हणजे उभाटा सेनेचे, आमचे शिवसेनेचे नाही, आणि उच्च शिक्षण संचालक डॉक्टर धनराज माने, अशा 18 लोकांची कमिटी ही या ठिकाणी तयार झाली. आता हे सगळेच मराठी लोक आहेत, नामवंत लोक आहेत, शिक्षण क्षेत्र समजणारे लोक आहेत. अशा लोकांची एक अतिशय चांगली समिती उद्धवजींनी तयार केली. 14 सप्टेंबर 2021ला या समितीने उद्धव ठाकरे साहेबांना 101 पानाचा अहवाल सादर केला. त्याचं जे DGIPRचं ट्विट आहे तेही माझ्याकडे आहे, हे आपण सगळे बघू शकता. तो अहवाल स्वीकारताना उद्धवजी दिसतायत, बरेच लोक दिसतायत, माननीय संपादकही उपस्थित होते पण फोटोत दिसत नाही आहेत, आणि हा ट्विट त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हे त्या संदर्भात त्यांचं वाक्य की याची लगेच आम्ही अंमलबजावणी करणार वगैरे ते सगळं हे प्रेसमध्ये त्यावेळी आलेलं आहे. आणि मग आपण जर बघितलं तर 15 सप्टेंबर 2021 च्या या बातम्या वगैरे आहेत, मी आता त्याच्यामध्ये जात नाही. आता या अहवालात काय म्हटलेलं आहे, या सर्व तज्ज्ञांनी काय म्हटलेलं आहे, तर या अहवालाच्या 8व्या प्रकरणामध्ये भाषेचा विषय आलेला आहे. पृष्ठ क्रमांक 56. आता पृष्ठ क्रमांक 56 वर अहवालामध्ये जो काही या ठिकाणी शिफारस त्यांनी केलेली आहे त्याच्याकरता एक उपगट तयार करण्यात आला होता, आणि त्या उपगटामध्ये कोण होते? भाषेच्या उपगटामध्ये डॉक्टर सुखदेव थोरात, नागनाथ कोतापल्ले, अजून काही सदस्य होते, पण यात भाषेच्या या उपगटामध्ये महत्वाचे सदस्य होते विजय कदम, उबाठाचे उपनेते विजय कदम हे या उपगटाचे नेते होते किंवा यातले प्रमुख होते. आणि यांनी काय शिफारस केली आहे, तर यांनी शिफारस अशी केलेली आहे की मुद्दा क्रमांक 8.1 इंग्रजी आणि हिंदी भाषा
ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी. 1ली ते 12वी असे 12 वर्ष विद्यार्थी इंग्रजी शिकतील तर त्याला इंग्रजी भाषेची जाण येईल आणि आवश्यक पुस्तके वाचता येतील. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि अन्य तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ते सज्ज असतील. उच्च शिक्षण संस्थांमधून मराठी शिकवण्याला प्राधान्य द्यावेच लागेल, पण त्याच वेळी इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून ते 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी. आवश्यकता भासत असेल तर महाविद्यालयीन शिक्षणाच्या 3 किंवा 4 चौथ्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्येही हिंदी सक्तीची करावी. आता कोणी म्हटलंय, उद्धवजींनी तयार केलेल्या समितीमध्ये ज्यात उबाठा सेनेचे उपनेते हे सदस्य आहेत त्यांनी केलेली ही शिफारस आहे. खरं म्हणजे ते रिकमेंडेशन आता इंग्रजीमध्येही आहे, ते पुन्हा मी वाचून दाखवत नाही. आता आपण जर बघितलं तर 14 सप्टेंबर 2021 रोजी हा अहवाल सादर झाल्यानंतर तो मंत्रिमंडळापुढे आला आणि 7 जानेवारी 2022ला त्याचं इतिवृत्त कायम झालंय. आपल्याला पाहिजे असेल तर त्या इतिवृत्ताची कॉपी देखील मी दाखवतो. हे सही आपण ओळखतो उद्धवजींची, म्हणून मी तुम्हाला दाखवतो ती. या ठिकाणी उद्धवजींची सही आहे. ठीक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सही आहे कॅबिनेट निर्णयावर. आता काय बोललो, भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे, खोट्याची फॅक्टरी आहे. जसं हरिश्चंद्रची फॅक्टरी आहे, तर त्याचं मी तुलना नाही करू शकत, कारण दादासाहेब फाळकेंच्या वरती तो चित्रपट आणि होता, त्याच्यामुळे हे नाहीये. हे मी तुलना सहज एक गंमत म्हणून फॅक्टरी म्हणून बोलतोय. आता अफवांची फॅक्टरी हा एक चित्रपट काढायला हरकत नाही, त्याच्यासमोर पोस्टरवरती देवेंद्र फडणवीसांचं चित्र लावा, अफवांची फॅक्टरी. उद्धवजी, मुख्यमंत्री असं एक म्हणतात की राज ठाकरेंचा देखील हिंदी सक्तीला विरोध आहे, तर त्यांनी पहिला प्रश्न जो आहे तो तुम्हाला विचारावा. म्हणजे उद्धव ठाकरेंना हिंदी सक्तीच्या संदर्भात पहिला प्रश्न विचारा ना. पण पहिलं मुख्यमंत्र्यांना मराठी कळतं का, म्हणून मराठी आम्ही सक्तीची केली. कारण तो जो वृत्तांत आहे ते आहे ना आपल्याकडे कागद, त्याच्यामध्ये नाही तोच आहे आपल्याकडे, ज्याच्यामध्ये सगळे GR आता लावलेले आहेत आपण, ते GR आहे. आणि तुम्हाला परत एकदा नीट सांगतो, मुळामध्ये ही समिती नेमली होती ती उच्च शिक्षणासाठी, आणि उदय सामंत त्यावेळेला उच्च शिक्षणाचे मंत्री होते. आता माशेलकर समिती नेमली का, तर राष्ट्राचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यानंतर ते धोरण आलं, त्याच्यावरती बाबा आपण काय करायला पाहिजे म्हणून एक उच्च शिक्षणासाठी म्हणून समिती नेमली. त्याच्यात प्राथमिक शिक्षक कोणीच घेतले नव्हते किंवा प्राथमिक शिक्षणाशी संबंधित असलेले कोणीच घेतले नव्हते. हा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर झाला, मंत्रिमंडळाला सादर झाला. आता तो अहवाल सादर झाल्यानंतर त्याच्यावरती पुढे अंमलबजावणी कशी करावी की न करावी यासाठी एक अभ्यासगट नेमला गेला. तो अभ्यासगट माझ्या अध्यक्षतेखाली मी तत्कालीन मुख्यमंत्री होतो म्हणून नेमला गेला. त्याचं हे काही इतिवृत्तांत वगैरे सगळं आहे, ह्याच्यात सगळं दिले, त्याच्यात पण आहे. तर तो नेमल्यानंतर पुढे सरकार पाडलं यांनी. त्याच्यामुळे ना अभ्यास गटाची मीटिंग झाली आणि तो जो काही शिफारसी ज्या केल्या होत्या तो आम्ही कधी पान उघडून पण बघितलं नाही. पण GR यांनी काढला. जर का मी GR काढला असता तर 3 वर्ष काय झोपा काढत बसले होते? 3 वर्ष कोणालाच कळलं नाही मी काढलेलं GR, आणि मग मीच माझ्या GRची होळी करेन. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना हेच मला सांगायचे की म्हणून आम्ही मराठी सक्तीची केली. ते मराठीमध्ये लिहिले ते पहिलं नीट वाचायला शिका, समजून घ्या आणि मग आमच्यावरती टीका करा. खोटं कशाला बोलताय? तुमच्याच पक्षाचे उपनेते विजय कदम यांचा देखील त्याच्यामध्ये समावेश होता, त्यांच्यावरती देखील. बरं, तुम्ही अहवाल वाचलाय? तुमच्यापैकी कोणी अहवाल वाचलाय? मी सुद्धा नाही वाचलेला, मी सुद्धा वाचलेला नाहीये, कारण माझ्यासमोर तो आलाच नाही. आता विजय कदम ठीक आहे आमचा उपनेता, पण तो प्राथमिक शिक्षणाशी संबंधित आहे का? त्याच्यानंतर तो अहवाल सादर केला. जसं तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे श्रीकृष्ण अहवाल सादर केला गेला, तो अहवाल त्याच्यावरती चर्चा करून फेटाळला गेला.
तो फेटाळल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तो जबरदस्ती घ्यायला लावला, अंमलबजावणी करायला लावली, ज्याचा त्रास हा त्यावेळेला शिवसैनिकांना जास्त झाला. त्याच्यात एक सुद्धा भाजपवाला नाही अडकला, सगळे शिवसैनिक अडकले. पण हे त्याची प्रक्रिया असते. या प्रक्रियेमध्ये एक पहिलं पुन्हा एकदा सांगतो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं. ते आल्यानंतर त्याच्यावरती सगळं त्याचं उणीवा, आणखीन उणं दुणं काय असेल ते समजून घेण्यासाठी एक समिती नेमली. माशेलकरांच्या अध्यक्षतेखाली उच्च शिक्षणासाठी ती समिती नेमली होती. तिचा अहवाल हा सादर केला, म्हणजे दिला गेला. आता तो दिला गेला, तो एक असतं किंवा तो सादर केला गेला. पण तो केला गेल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा काही चर्चा करण्यासाठी एक अभ्यासगट नेमला. त्याची एकही बैठक झाली नाही. म्हणजे तो अहवाल प्रत्यक्षात माझ्यासमोर कधीच आला नाही आणि आम्ही त्याचं पानही उघडून बघितलं नव्हतं. आता प्रत्यक्षात तो अहवाल काय आहे हे बघण्याची मला उत्सुकता आहे. पण त्याच्यात काही जरी असलं तरी आम्ही हिंदी सक्ती होऊ देणार नाही.